अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे हळदीचा एक अत्यंत प्रभावी उपाय। आपल्यापैकी प्रत्येकालाच वाटत असतं की माझ्या आयुष्यात पैसा असावा, माझ्या आयुष्यात बक्कळ धनसंपत्ती असावी, लक्ष्मी नेहमी माझ्याकडे खेचून यावी, माझ्याकडे असणारा पैसा नेहमी टिकून राहावा, माझ्या मुलांची प्रगती व्हावी, माझ्या घरात पैसा असावा, माझ्या घरात असणारं दारिद्र्य आणि गरिबी कायमची दूर व्हावी। बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हळदीची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे। तुम्ही सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा, पण या एका उपायानंतर तुमच्या आयुष्यात असणारं दारिद्र्य कायमचं दूर होईल। बघा, हळद जी सकारात्मकता आणण्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी शास्त्रात अत्यंत प्रभावी मानली जाते। हळद ही माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंना विशेष प्रिय मानली जाते। हळद ही गुरु आणि शुक्र ग्रहाशी सुद्धा निगडित असते। शुक्र ग्रह हा धनसंपत्ती देणारा ग्रह आहे, तर गुरु ग्रह हा प्रत्येक गोष्टीला नशिबाची साथ मिळवून देणारा ग्रह आहे। जेव्हा हळदीचे उपाय करतो तेव्हा शुक्र आणि गुरु यांची युती होते, आणि या दोन ग्रहांची जेव्हा युती होते तेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्टीत नशिबाची साथ मिळते आणि धनसंपत्ती जी आहे ती आपल्याकडे वाढत जाते। आता सगळ्यात अगोदर मी तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी सांगणार आहे आणि त्याच्यानंतर आजचा हा खास उपाय सांगणार आहे। बघा, जर तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीला बाधा झालेली असेल, सतत नजर लागत असेल, त्या व्यक्तीला सतत काहीतरी आजारपण येत असेल, कितीही काही केलं तरी त्या व्यक्तीचा आजारपण जात नसेल, तर काय करा, आठवड्यातील कुठल्याही गुरुवारी आपल्या उजव्या हातामध्ये हळद घ्या। जी पूजेची हळद असते छान आपली, ही हळद घ्या, हाताची मूठ बंद करा आणि त्या व्यक्तीवरून 7 वेळा ओम गुरु वशाय, ओम गुरु वशाय, ओम गुरु वशाय हा गुरुग्रहाचा मंत्र आहे। ओम गुरु वशाय, ओम गुरु वशाय, ओम गुरु वशाय, ओम गुरु वशाय। फक्त हा मंत्र 21 वेळा म्हणा। त्या व्यक्तीवरून 21 वेळा हळद उतरवून घ्यायची, 21 वेळा हा मंत्र म्हणायचा, घराच्या बाहेर जायचं आणि ही जी हळद आहे 3 वेळा फुंक मारून उडवायची। थोडीशी राहील ती झटकून टाकायची। घरात येण्यापूर्वी स्वच्छ पायावरती पाणी घ्यायचं आणि हात पण धुवायचे। बघा, हा उपाय केल्यानंतर कितीही तुम्हाला गुरुचा त्रास असेल, शुक्राचा त्रास असेल, कुठल्याही ग्रहांचा त्रास असेल तर तो दूर होईल। हा एक उपाय केल्यानंतर कुणाची सतत लागणारी नजरबाधा दूर होईल, सतत येणारं आजारपण कमी होईल। ठीक आहे, आता तुम्हाला मी दुसरा उपाय सांगते। दुसरा उपाय जो आहे तो घरात सकारात्मकता आणण्यासाठी आहे। आपल्यापैकी असंख्य लोक हळदीचं लेपन करतात, पण अजूनही बऱ्याच लोकांना हळदीचं लेपन माहिती नाही। आता मी तरी प्रत्येक पौर्णिमेला, मंगळवारी, गुरुवारी माझ्या दाराला म्हणजे उंबरठ्याला हळदीचं लेपन करते। काय करायचं, एका वाटीमध्ये हळद घ्यायची, थोडं चंदन घालायचं, चंदनाची पावडर, त्याच्यामध्ये थोडं गोमूत्र घालायचं, गंगाजल असेल तर थोडंसं ते घालायचं, यामध्ये शुद्ध पाणी घालायचं, हे मिक्स करायचं आणि आपल्या घराचा मुख्य उंबरठा जो आहे त्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं। हळदीचं लेपन केल्यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरती छान दोनही बाजूनी फुलं ठेवायची आहेत, समोर एक दिवा ठेवायचा आहे आणि उंबरठ्याचं पूजन करायचं आहे। जर प्रत्येक मंगळवारी आणि गुरुवारी पौर्णिमेला तुम्ही हळदीचं लेपन करत गेलात तर तुमच्या घरात कधीच नकारात्मकता राहणार नाही, घरात कधीही अवलक्ष्मी वास करणार नाही, दरिद्रता किंवा गरिबी तुमच्या घरामध्ये राहणार नाही, नेहमी घरामध्ये समृद्धी येईल, पैसा येईल, लक्ष्मी नेहमी तुमच्या घराकडे खेचून येईल। ठीक आहे, हा उपाय सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। आता आपल्यापैकी बरेच लोक करतात, पण बऱ्याच लोकांना अजून माहिती नाही। आता तिसरा उपाय जो तुम्हाला आहे तो गुरुवारीच करायचा आहे। गुरुवारच्या दिवशी सकाळ संध्याकाळ ज्या वेळेत तुम्ही अंघोळ करता, काही लोक 2ही टायमाला अंघोळ करतात, तर काय करायचं, अंघोळीचं जे पाणी आहे त्या अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद घालायची। फक्त हळद घालत असताना गुरुग्रहाचं स्मरण करायचं, गुरु 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 किंवा ओम गुरु ओम गुरु ओम गुरु एवढं म्हणा आणि चिमूटभर हळद अंघोळीच्या पाण्यात घाला आणि त्या पाण्याने स्नान करा। जर प्रत्येक गुरुवारी हळद घातलेल्या पाण्याने स्नान केलं तर कधीही तुमच्याकडे दरिद्रता राहणार नाही। जे आपलं हे दुर्भाग्य आहे हे सौभाग्यात बदलेल, गुरुची साथ मिळेल, पैशांचा ओघ वाढेल। आता आजचा हा खास उपाय बघा, सगळ्यांना वाटतं आपल्याकडे पैसा असावा, श्रीमंती असावी, माझ्याकडे धन संपत्ती वैभव सगळं असावं। त्यासाठी हा उपाय आवर्जून करा। कुठल्याही शुक्रवारी
कुठल्याही पौर्णिमेला किंवा कुठल्याही मंगळवारी या उपायाची सुरुवात करा. काय करायचंय, आपल्याला 1 रुपयांची 5 नाणी, 1 रुपयांची घ्या, 2 रुपयांची घ्या, 5 रुपयांची घ्या, कुठलेही कॉईन, 10 रुपयांचे घेतले तरी चालेल, फक्त नाणं पाहिजे कॉईन. जी पैशांची नाणी घेतलेली आहेत ती तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायची. एक छोटी प्लेट घ्या, त्याच्यामध्ये हळद घाला, थोडं पाणी घाला, खूप पाणी नको, थोडंसंच पाणी घाला, ते व्यवस्थित मिक्स करा आणि ही जी नाणी घेतलेली आहे ती 5ही नाणी हळदीच्या पाण्यात आपल्या देवघराच्या समोर ठेवा. आता तिथे बसून तुम्हाला 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि तुम्हाला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आहे. 3 वेळा गायत्री मंत्र, 3 वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणून झालं की त्याच्यानंतर काय करायचं, तर पिवळ्या रंगाचे 4 छोटे छोटे कापड घ्यायचे. कागद किंवा कापड घेतले तरीही चालतील. आता हे जे सिक्के आपण 5 त्या प्लेटमध्ये ठेवलेले होते त्यातील 4 सिक्के बाजूला काढायचे. 4 नाणी बाजूला काढायची. 4ही नाणी बाजूला काढल्यानंतर जे 4 कापडाचे तुकडे आपण घेतलेले आहेत त्या प्रत्येक कापडावरती एक एक सिक्का ठेवायचा आणि हळदी सगट, बघा हळदीच्या पाण्यात बुडवला, तो सिक्का धुवायचा नाही, काहीच नाही, हळदीच्या पाण्यात सगट बुडवलेला हा सिक्का 4ही कापडांमध्ये घट्ट बांधून झाले की 4 पोटल्या तयार होतील. आता ह्या 4 पोटल्या 4 शिक्क्यांच्या आपल्या घरातल्या चहूबाजूने लावायच्या. वरती लावा, खाली जर काही ठेवायला जागा असेल तर खाली ठेवा, फक्त त्या 4 दिशांना ठेवा. 4ही पोटल्या 4 दिशांना ठेवून झाल्यानंतर जो 5वा सिक्का तुमच्याकडे राहील तो हळदीच्याच पाण्यात बुडवून ठेवायचा. दुसऱ्या दिवशी बघा, शुक्रवार मंगळवारी पौर्णिमेला जेव्हा तुम्ही हा उपाय केलाय त्याच्या दुसऱ्या दिवशी काय करायचा, हा 5वा सिक्का जो आहे, जो एकच राहील त्याच्यामध्ये शिल्लक, त्या शिक्क्याने ते हळदीचं पाणी आहे ते थोडंसं उंबरठ्यावर शिंपडायचं, आपल्या उंबरठ्यावर शिंपडायचं. आता त्या दिवसापासून सलग 21 दिवस दररोज हळदीचं पाणी देवघरात ठेवायचं आणि त्याच एका कॉईनने 21 दिवस रोज सकाळी किंवा रोज संध्याकाळी हळदीचं पाणी आपल्या दारावर शिंपडायचं. रोज नवीन पाणी करायचं हळदीचं, चिमूटभर हळद, थोडं पाणी, सिक्का बुडवून ठेवायचा, शिंपडायचं. दुसऱ्या दिवशी पुन्हा हळदीचं पाणी करून ठेवायचं, सिक्का त्याच्यात बुडवून ठेवायचा, उंबरठ्यावर शिंपडायचं. असं सलग 21 दिवस करायचं. 21 दिवस केल्यानंतर 21व्या दिवशी जो शेवटचा दिवस असेल त्या दिवशी हा जो सिक्का आहे तो तुमच्या तिजोरीत ठेवून द्या. हा सिक्का तुमच्या तिजोरीत ठेवून द्या आणि जे 4 शिक्के चहूबाजूने आपण ठेवलेले होते ते 4ही शिक्के एखाद्या गोरगरीब व्यक्तीला दान करा. म्हणून सिक्का ठेवताना 10 रुपयाचा किंवा 5 रुपयाचा ठेवा, कारण तुमचा 1 रुपयाचा सिक्का कोणी दान घेणार नाही. 5 किंवा 10 रुपयाचा सिक्का ठेवा, जेणेकरून जेव्हा 21व्या दिवशी तुम्ही 4ही पोटल्या चहूबाजूंच्या काढाल आणि त्या गोरगरीब व्यक्तीला दान कराल तेव्हा तो व्यक्ती ते घेईल. जसं तुम्ही हे सिक्के त्या व्यक्तीला दान कराल, द्याल, त्यानंतर तुमचं आयुष्य पूर्णपणे बदललेलं असेल. घरात असणारं दारिद्र्य संपेल, कितीही गरिबी असेल ती संपेल. तुम्ही स्वतः म्हणाल की ताई दरिद्रता हटत नव्हती, दिवस बदलत नव्हते, पालटत नव्हते, पण आता सगळं काही बदललेलं आहे. खूप साधा सोपा उपाय आहे बघा. हळदीचा हा लक्ष्मीला प्रसन्न करणारा उपाय आहे. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.